शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाचा विषय अनेकदा होत असला तरी यात पाहिजे तसं यश आलेलं दिसत नाही। याच पार्श्वभूमीवर आपले सामाजिक दायित्व म्हणून विदर्भ कन्या अनिता कोलते यांनी पुणे द्रुतगती मार्गातील कळंबोली उड्डाणपुलाखाली भटक्या तसेच झोपडपट्टीतील लहान मुलांकरिता शाळा भरवली आहे। या शाळेत येणारी ही मुलं डोंबाऱ्याचा खेळ दाखवून, कधी भंगार जमा करून, भीक मागून, तर काही ढोलकी विकून परिवाराचा उदरनिर्वाह करणारी आहेत। चला तर मग पाहूया या मुलांची कळंबोलीतील ही मुक्त शाळा। मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हाथ लगाओ तो डर जाएगी, बाहर निकालो तो मर जाएगी, पानी में डालोगे। रस्सीवर जे मुलं डोंबारीचे खेळ करतात तर त्यासाठी ते खेळ करायसाठी म्हणून तो मुलगा असून सुद्धा त्यांनी केस वाढवले जेणेकरून ते खेळ करताना त्यांना सोयीचं जाईल असं त्यांच्या कुटुंबाने, त्यांच्या आई वडिलांनी त्यांना ते चेंज केलं अगदी। ढोलक वाले हैं, ढोलक का काम करते हैं, बेचते हैं, बनाते हैं, उसको बना के तब बच्चों का पेट पालते हैं हम। अगर हमारे बच्चे पढ़ जाएंगे, थोड़ी शिक्षा मिलेगी इनको और अच्छे रहेंगे ये लोग। हम अनपढ़ हो गए, हमारे बच्चे अनपढ़ ना हो, यही बात तो हर माँ बाप की ख्वाहिश कि उसके बच्चे पढ़े लिखे हों। सुरुवात म्हणायची तर मी इथून जेव्हा ड्युटीवर जायची तेव्हा हे मुलं मला इथे खेळताना वगैरे असे दिसायचे आणि मग आम्ही विचारणा केल्यानंतर लक्षात आलं की हे मुलं जे आहेत ते सगळे डोंबारीचे खेळ करणारे आहेत। ती आमच्या डोक्यामध्ये कल्पना आली की या मुलांना शिकवायचं, पण मग लगेच शिकवायचं जर म्हटलं तर कोणीही प्रतिसाद दिला नसता, कारण फार कठीण जातं। कारण यांची जी सवय आहे गुटखा वगैरे खाणे किंवा शिवीगाळ करणे, मारझोड करणे, चोऱ्या चकाट्या करणे, पण बघितलं तर मग चोऱ्या करणाऱ्यातले मुलं नाहीच आहे। मग सुरुवात आम्ही कसं केलं यांना की सुरुवातीला आम्ही काही यांना खेळणी वाटप केली, काही धान्य वाटप केले कुटुंबाला, म्हणजे त्यांचं एक बॉन्डिंग निर्माण करण्यासाठी, आणि कपडे वगैरे यांना वाटप केले। मग रोज आम्ही यांना एक 5 जुलैपासून जेव्हा माझ्या लग्नाचा वाढदिवस होता त्या दिवसापासून आम्ही विचार केला की छोटे छोटे मुलं बायकांच्या खांद्याशी दिसायचे, मग त्यांना आम्ही एक पोषण आहार या उपक्रमाअंतर्गत दूध वाटप केलं। रोज आम्ही 50 मुलांना दूध वाटपचा उपक्रम सुरू केला। असं करता करता आमच्या मुलांची संख्या वाढत गेली। मग एक दिवशी त्यांना विचारलं की तुम्हाला शिकायचं कोणाकोणाला आहे, कुठल्या कुठल्या वर्गात शिकता, तर मग मुलं म्हणाले मॅडम आम्हाला शिकायचं आहे। मग त्या दिवसापासून ठरवले की यांना मग आपण शिक्षण दिलं गेलं पाहिजे। आणि हे मुलांना विचारलं की तुम्ही शाळेत वगैरे जाता, तर 1-2 मुलं हे गावाकडे त्यांचे शिकायला शाळेमध्ये असायचे, परंतु बाकीचे मुलं म्हणजे शिक्षणाचा त्यांना गंधच नसायचा। म्हणजे या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं म्हणजे यांच्याशी एकजूटपणा आधी केलेली पाहिजे, गरजेची आहे। मग त्यामुळे रोज जेव्हा आम्ही यांना भेटायचो, त्यांच्याशी गप्पा मारायचो, त्यांच्यासोबत मग खेळ खेळायचो, असे वेगवेगळे उपक्रम जेव्हा केलेत त्यातून मग मुलं एक आमच्याशी एक त्यांचं एक नातं निर्माण झालं। त्यातून मग आम्ही निर्णय केलं की आपण मुक्त शिक्षण म्हणजे आता, कारण शाळाबाह्य मुलं म्हटल्यानंतर आपण त्याला मुक्त शिक्षण हे आम्ही नाव दिलं, कारण पुलाच्या खाली समोर तुम्ही बघत असाल तर ती झोपडपट्टी आहे आणि यांचा जास्तीत जास्त रहवास हा पुलाखाली असतो। खेळणी, कपडे, आंघोळी वगैरेपासूनच्या सगळ्या गोष्टी, इवन झोपतातही रात्रीचे मुलं इथे, मुलं त्यांची फॅमिली सहित, म्हणून आम्ही इथे पुलाखाली हा उपक्रम चालू केला। म्हणजे याला आम्ही नाव दिलं मुक्त शिक्षण म्हणून। मग आम्ही 26 जुलैला याचं उद्घाटन केलं। एक डिवाइन पॉवर चॅरिटेबल फाउंडेशन अंतर्गत ज्यांचा मला चांगला पाठिंबा आहे, म्हणजे अजयनाथ उसरे सर आहेत, श्री रोहिदास सूर्यवंशी सर आहेत, अनमोल उसरे मॅडम आहेत, त्यांनी मला खूप पाठिंबा दिला आणि त्यांच्या सहयोगाने आज हा आम्ही उपक्रम चालू केला। मुळात म्हणजे अनिता कोलते मॅडम ज्या आहेत या जिल्हा प्रकल्प अधिकारी म्हणून यांनी बार्टीमध्ये काम केलेलं होतं वर्ध्यामध्ये, आणि सामाजिक क्षेत्राचा जो वारसा आहे हा आमच्या परिवाराला लाभलेला आहे, आणि समाजकार्याची जी आवड आहे ह्या मॅडम मागील 15 वर्षापासून ह्या करत आहेत। आणि याच पद्धतीने रस्त्याने जाताना ज्यावेळेस त्यांनी हा प्रश्न केला का या मुलांसाठी आपण काही केलं पाहिजे, तर प्रशासकीय कामाचा अनुभव दोघांचा पण आहे आणि विविध क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे
एक त्या जो प्रश्न त्यांनी मला मांडला का आपण या मुलांसाठी काही केलं पाहिजे, तर याचं एक सुरुवातीला आम्ही प्रोजेक्ट डिझायनिंग केलं, कारण कुठलंही काम नियोजनाशिवाय हे परिपूर्ण होऊ शकत नाही. आणि त्यानुसार मग मी प्रोजेक्ट डिझायनिंगच्या कामासाठी लागलो. आणि ज्या समाजामध्ये सूक्ष्म काही ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या काही त्यांची नीड आहेत, त्यानंतर काही समस्या आहेत, व्यसनाधीनता आहेत, वेगवेगळ्या त्यांच्या पालकांचं ज्या पद्धतीचं राहणीमान आहे